अंड्यामध्ये फायबर नाहीये. अंड्यामध्ये B12 पासून, सेलेनियम पासून, व्हिटॅमिन डी पासून त्या येल्लो मध्ये सगळं दडलेलं आहे, जे आपण घाबरतो खायला. त्या अंड्यामध्ये प्रोटीन तर आहेच आहे आणि चांगल्या प्रकारची सगळी पोषण मूल्य पण आहेत, पण त्याच्यात फायबर नाही. मग काय करतो, कांदा टोमॅटो घालून ऑमलेट तयार करतो. झाला मिक्स डाएट तयार तुमचा. मी फायबर त्याच्यात ऍड केले. सो ऑमलेट हे फायबर प्लस सगळं प्रोटीन असणारं, पोषण मूल्य असणारं. लोक व्हेजिटेरियन असून पण निदान अंड तरी आम्ही खातो अशी म्हणणारी आहेत, एगेटेरियन आहेत. जर त्यांनी तसं केलं तर निदान चांगला जो पार्ट आहे खाण्याचा तो त्यांना मिळतो आणि बाकीचं दूध, दुधाशी रिलेटेड पदार्थ पण आपल्याला आहेत, जे प्रोटीन पण देतात आणि बाकीचे पोषण मूल्य पण देतात. त्याच्यामुळे नुसतंच नॉनव्हेज खाऊन मी वजन कमी करू शकतो हे दादांत चुकीचं आहे. कारण माझ्याकडे येणारे 70% पेशंट हे व्हेजिटेरियन आणि 30% पेशंट हे नॉन व्हेजिटेरियन. पण दोन्हीचा बॅलन्स केला तर ते जास्त चांगलं जातं. जर एकाच बाजूचं घेतलं तर थोडंसं पोषण मूल्य आपल्याला इकडे ओढण्यासाठी काही प्रकारचं अन्न जास्त प्रमाणात द्यावं लागतं. तसं जर का कंबाईन असेल व्हेज नॉनव्हेज तर आपल्याला ते जास्त सोपं जातं.